नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग जी आहे बदलापूर शहरातून समोर येते आहे ते म्हणजे बदलापूर शहरातील तब्बल 6 जे प्रभाग आहे त्या प्रभागामधील मतदान हे पुढे ढकलण्यात आलेले आहे. नेमके ते कुठले प्रभाग असणार आहे आज या लाईव्हच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. आणि त्या प्रभागामधील मतदान जे आहे का पुढे ढकलण्यात आलं, आता जे 2 तारखेला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार होत्या 2 डिसेंबर रोजी, त्या दिवशी त्या प्रभागातील मतदान प्रक्रिया ही पार पडणार नाही आहे, स्थगित करण्यात आलंय. नेमकं काय कारण असणार आहे आणि कुठले ते 6 प्रभाग बदलापूर शहरामधील आहे आणि त्यांच्या निवडणुका यानंतर कधी होणार आहे, ही संपूर्ण माहिती जी आहे आपण या लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यापूर्वी काही महत्वाची जी माहिती आहे ती आपण घेऊया की नेमके हे जे आदेश आहे हे आदेश कोणी दिले आणि निवडणुका ज्या आहेत त्या 6 प्रभागातील स्थगित का करण्यात आल्या. तर सर्वात पहिले आपण जर बघत असाल तर राज्य निवडणूक आयोग यांच्या माध्यमातून जे आहे हे आदेश आलेले आहे आणि निवडणुका जे आहेत 2 डिसेंबर रोजी 5 ते 6 जे प्रभाग आहे त्या 6 प्रभागातील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. चला जाणून घेऊया की नेमकी संपूर्ण माहिती जी आहे ती काय असणार आहे ते. राज्य निवडणूक आयोगाने या 6 प्रभागामधील निवडणुका स्थगित का केल्या, 2 डिसेंबर रोजी का होणार नाही आहे त्याची संपूर्ण माहिती जी आहे आपण आता घेत आहोत. न्यायालयीन अपील दाखल झालेल्या परिषद व नगर परिषद व नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जो आहे पार पडणार आहे. आपण जर बघत असाल तर नगर परिषदा व नगरपंचायतीमध्ये अपील दाखल करण्यात आले होते. या अपीली दरम्यान जे आहे निकाल 22/11 म्हणजे 22 नोव्हेंबर रोजी पर्यंत होणे आवश्यक होते, जेणेकरून संबंधित उमेदवारास नामनिदर्शन पत्रे मागे घेण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम 1966 मधील नियम 17 ब ते थोडस पुढे घेऊया आपण पूर्ण. एक जर तुम्हाला सांगायचं झालं समजेल अशा भाषेमध्ये तर जे काही उमेदवार बदलापूर शहर असू द्या, अंबरनाथ असू द्या, या बदलापूर अंबरनाथ संपूर्ण जे उमेदवार उभे होते मतदानासाठी त्यांना जे काही चिन्ह वाटप असतं म्हणजे शिवसेना असू द्या, भाजपा असू द्या, उबाठा असू द्या, हे जे पक्ष आहे यांच्याकडे त्यांचं स्वतंत्र असं चिन्ह आहे. परंतु जे काही अपक्ष म्हणून लढताय किंवा ज्यांचा कोणाचा नवीन प्रस्थापित पक्ष असेल तर या उमेदवारांना जे काही चिन्ह निवडणूक लढवण्यासाठी लागत होते ते चिन्ह वाटप जे आहे अतिशय उशिराने करण्यात आलं. म्हणजेच ते जे आहे 26 नोव्हेंबर रोजी त्यांना चिन्ह वाटप जे आहे मिळालेलं आहे. आता 26 नोव्हेंबर पासून ते 2 डिसेंबर रोजी जे आहे निवडणुका पार पडणार आहेत. म्हणजेच या कालावधीमध्ये चिन्ह वाटप झाल्याच्या नंतर जे काही नवीन उमेदवार आहेत त्यांना निवडणूक प्रचार करण्यासाठी जे आहे फक्त 3 ते 4 दिवस जे आहे ते मिळत होते आणि त्याचमुळे जे आहे त्यांनी अपील दाखल केली होती. जे काही उमेदवार आहेत त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अपील दाखल केली होती या संदर्भात आणि त्यानंतर जे आहे ते अपील दाखल केल्याच्या नंतर राज्य निवडणूक आयोगाने असे आदेश दिले की ज्या काही 6 प्रभागातील निवडणुका असतील त्या स्थगित करण्यात याव्या आणि जे काही उमेदवार आहेत त्यांना थोडाफार टाइम मिळावा यासाठी त्या निवडणुका ज्या आहेत आता पुढे ढकलण्यात आलेल्या आहे. कारण आपण समजून घेतलं आता बदलापूर शहरातील ते प्रभाग कुठले आहेत, त्या प्रभागामधून कोण उभे आहेत हे आपण जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या निवडणुका कधी होणार आहेत तेही आपण बघूया. निवडणुकीचा जो कालावधी असणार आहे, नवीन निवडणुका होणार आहेत त्या म्हणजे नंतर सांगते, कारण पुन्हा नागरिक जे आहे कन्फ्युज होतील कारण त्यांना वाटेल की मग 2 तारखेच्या निवडणुका स्थगित झाल्या आहेत का, तर असं नाही. फक्त आणि फक्त जे काही उमेदवारांनी अपील केली होती की त्यांना प्रचारासाठी टाइम मिळालेला नाहीये कारण चिन्ह उशिरा मिळाले, तर त्याचमुळे जे कोर्टाने त्यांना असे आदेश दिलेत की राज्य निवडणूक आयोगाकडून असे आदेश आले की त्या निवडणुका या पुढे होतील. चला पुढे घेऊया आता की असे 6 प्रभाग आहे एकूण बदलापूर शहरामधून ज्यांच्या निवडणुका या स्थगित करण्यात आल्या. त्यामध्ये सर्वात पहिले जर आपण बघत असाल तर 1 बाय 1 तुम्हाला डायरेक्ट घेऊया आपण, म्हणजे कुठले कुठले प्रभाग आहे आणि त्या प्रभागामधून कुठले कुठले उमेदवार जे आहेत ते उभे आहेत ते देखील आपल्याला बघायला मिळेल. सर्वात पहिले येते ते म्हणजे प्रभाग क्रमांक 5 ब जो आहे प्रभाग क्रमांक बदलापूर शहरामधील प्रभाग क्रमांक 5 ब. आता 5 ब जो आहे तो आहे आपला बेलवली भीमनगर पवार कॉम्प्लेक्स. बेलवली भीमनगर आणि पवार कॉम्प्लेक्सचा जो परिसर आहे त्या परिसरामधून जे आहे
त्या परिसराची निवडणूक जी आहे ती स्थगित करण्यात आलेली आहे. आता स्थगित झालेली आहे आणि ती निवडणूक जी आहे ती याच म्हणजे डिसेंबर महिन्याच्या शेवटी जे आहे ती होण्याची शक्यता आहे. तारीख देखील आपण लवकरच जे आहे नोटीस वाचून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. 5ब भीमनगर आणि पवार कॉम्प्लेक्सचा जो परिसर आहे तो, आता 5ब मधून जे आहे कुठले कुठले उमेदवार होते जे यंदाच्या वर्षी 2 तारखेला आता निवडणूक लढवणार होते, मात्र ते लढवू शकणार नाही, ते आपण बघूया. त्याच्यामध्ये सर्वात पहिले जे आहे 5ब मध्ये साटपे आकाश पंढरीनाथ शिवसेना पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवणार होते, मात्र आता ते निवडणूक जे आहे त्यांची स्थगित झालेली आहे त्या प्रभागापुरती. आणि त्यानंतर जे आहे 20/12 अशी तारीख सांगण्यात येते आहे निवडणूक आयोगाकडून. तर त्या दिवशी जे आहे होऊ शकतं की या निवडणुका होतील, परंतु अद्याप ही तारीख जी आहे 20 डिसेंबर सांगण्यात आली आहे, परंतु सांगू शकत नाही जर पुढे काही चेंजेस झाले तर. चला आता पुढची जी माहिती आहे ती आपण परत घेऊया. 5ब नंतर काय आहे ते. 5ब मधून जे आहे साटपे आकाश पंढरीनाथ आणि त्याचबरोबर अपक्ष नसून शिवसेना उबाठा इंगळे मंगेश उत्तम जे आहे शिवसेना उबाठा या पक्षाच्या माध्यमातून जे आहे निवडणूक लढवत आहेत. मात्र या प्रभागामध्ये देखील जर आपण बघत असाल तर निवडणूक जी आहे निवडणूक प्रक्रिया ही स्थगित करण्यात आलेली आहे आणि ती निवडणूक जी आहे तुम्हाला 20 डिसेंबर रोजी बघायला मिळेल या प्रभागासाठी. पुढचं बघूया आपण आता. त्यानंतरचा जो प्रभाग आहे तो आहे म्हणजे प्रभाग क्रमांक 8ब. प्रभाग क्रमांक 8ब जो आहे तो कोणाचा आहे आपण बघणार आहोत. प्रभाग क्रमांक 8ब आहे ते म्हणजे बेंबाळकर तुषार शिवसेनेच्या माध्यमातून, घोरपडे निशा सागर भारतीय जनता पार्टी, मच्छिंद्र किसन जाधव इंडियन नॅशनल काँग्रेस, त्यानंतर सदाफुले वैभव संदीप शिवसेना उबाठा, त्यानंतर आहे कोगळे अतुल सुरेश वंचित बहुजन समाज. तर हे जे आहे प्रभाग क्रमांक 8ब मध्ये यांची देखील निवडणूक ही स्थगित करण्यात आलेली आहे आणि आता ही जी निवडणूक प्रक्रिया आहे ती 20 डिसेंबर रोजी आपल्याला या प्रभागाची बघायला मिळेल. पुढे आपण बघूया 19 प्रभाग क्रमांक अ. 19 अ चा आहे आता आपल्याकडे. 19 अ मध्ये नेमकं कोण आहे ते आपण बघणार आहोत आता. 19 अ मध्ये जे आहे बिनविरोधी म्हणून ज्यांची निवड झाली होती त्या म्हणजे शिवसेनेच्या शीतल राऊत. परंतु कसं झालंय की यामध्ये ज्या वेळेला शीतल राऊत यांच्या विरोधीमध्ये जे काही उमेदवार होते, जर त्यांनाही ते अपक्ष पक्षामधील असतील किंवा वेगळ्या कुठल्या पक्षामधील असतील आणि त्यांनी आधी अपील केलेली असेल तर त्यानुसार जे आहे त्यांना देखील चिन्ह जे ते उशिरा मिळाले असतील आणि त्याचमुळे जे आहे हा प्रभाग देखील आपल्याला याची देखील निवडणूक जी आहे ती स्थगित होताना बघायला मिळते आहे. चला आता पुढचं बघूया आपण. 19 अ झालं. त्यानंतर आहे आपलं 10ब. 10ब ची निवडणूक देखील स्थगित झालेली आहे. तुम्ही पण एखाद्या या परिसरामधून आहात का आम्हाला जरा नक्कीच सांगा. 10ब मध्ये आपण जर बघत असाल तर 10ब हा जो परिसर आहे आपला, तुम्हाला एरिया पण सांगत चालतो आपण, बदलापूर गावातील परिसर आहे. बदलापूर गावातील या परिसरामध्ये सर्वात पहिले कोहारी अकीब जे आहेत आकिब कोहारी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून, नंतर चाणेकर समीर विनायक नॅशनॅलिटी काँग्रेस पार्टी यांच्या माध्यमातून, नंतर आहेत नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, नंतर आहेत तांबे अक्षदा भावे शिवसेना उबाठा, ढिले मनोज चिंतामण अपक्ष म्हणून, पडवळ शैलेश अनंत भारतीय जनता पार्टी, कोळी शुभम शेखर आम आदमी पार्टी आणि साळवे योगेश शांतावन अपक्ष म्हणून जे आहेत उमेदवार लढवताना आपल्याला बघायला मिळत होते. परंतु प्रभाग क्रमांक 10ब मधली देखील निवडणूक जी आहे ती स्थगित करण्यात आलेली आहे निवडणूक प्रक्रिया आणि ही जी निवडणूक आहे ही आता 20 डिसेंबर रोजी होताना आपल्याला बघायला मिळणार आहे. तर अजून पुढची माहिती घेणार आहोत आपण. 17 चा जो प्रभाग आहे तिथे बघूया आपण. 17 म्हणजे 2 तारखेला या निवडणूक प्रक्रिया आता बदलापूरकरांनो पार पडणार नाहीत असं म्हणायला हरकत नाही. तर आता 17 आपण बघणार आहोत. 17 जो आहे आपला, 17 चा जो परिसर आहे तो म्हणजे शुभसृष्टी आणि मोहनपाडाच्या साईडचा परिसर आहे. शुभसृष्टी आणि मोहनपाडा. 17 मधून लांबतुरे दीपाली गणेश ज्या शिवसेनेच्या माध्यमातून होत्या, साखरे वैशाली बाळकृष्ण भारतीय जनता पार्टी, एलवे प्राजक्ता निलेश बहुजन मुक्ती पार्टी आणि पडवल नेहा प्रवीण शिवसेना उबाठा. तर यांची देखील निवडणूक जी आहे
स्थगित झालेली आहे या प्रभागामधील देखील, आणि ही देखील 20 तारखेला आपल्याला बघायला मिळेल, 20 डिसेंबर रोजी. चला पुढे बघूया 15 ब मध्ये. 15 ब चा जो भाग आहे तो आहे आपला 15 ब म्हणजे ओल्ड डीपी कात्रप. ओल्ड डीपी कात्रपचा जो परिसर आहे त्या ठिकाणी आहे मांजरे हर्षदा सुधाकर आणि आणि अजून त्यांचे जे इकडचं नाव आहे ते पवार देखील सांगितलं जात आहे. तर आणि दुसऱ्या जे आहेत ते आहेत म्हणजे गीते अंजली हरिश्चंद्र. तर शिवसेनेच्या माध्यमातून, म्हणजे भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पार्टीच्या उमेदवार 15 ब मध्ये होत्या. आणि पुन्हा एकदा आता ही जी प्रभाग आहे ही ह्या प्रभागांमधली जी काही निवडणूक आहे ती स्थगित झालेली आपल्याला बघायला मिळते आहे. पुन्हा एकदा आपण काही सविस्तर जे आहे ती माहिती आता घेणार आहोत. बदलापूरकरांनो, तुम्हाला या संदर्भात काही माहिती होतं का? आता यानंतर अजून काही महत्वाचे प्रश्न येत आहेत, जसे की 2 तारखेला जे आहे सुट्टी जी आहे ती डिक्लेअर झाली होती का? म्हणजे निवडणुका आहेत तर सुट्टी डिक्लेअर झाली होती. मग आता पुन्हा जर या निवडणुका ज्या आहेत 6 प्रभागातील निवडणुका जर 20 डिसेंबर रोजी होणार असतील तर मग आता इथून पुढे जे आहे प्रक्रिया कशी असणार आहे ते देखील आपण बघणार आहोत. चला आपण बघूया आता 20 पूर्ण जो कालावधी आहे, नवीन जे उमेदवार आहेत किंवा नवीन हे जे पक्ष हे जो प्रभाग आहे त्यांच्या निवडणुका स्थगित करण्यात आलेल्या आहेत. तर मग ह्या निवडणुका कधी होतील याचा टाइम टेबल कसा असणार आहे ते. जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख. सर्वात पहिल्यापासून बघूया. आता या निवडणुका स्थगित झाल्या त्यानंतर पुढचं काय राहील ते. निवडणुकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम सर्वात पहिले असेल ते म्हणजे 4/12 म्हणजेच 4 डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख. नाम निदर्शनी पत्रे मागे घेण्याची अंतिम दिनांक जी असणार आहे ती आहे 10 डिसेंबर 2025 दुपारी 3 वाजेपर्यंत. नंतर आहेत आवश्यकतेप्रमाणे निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक म्हणजेच 11/12/2025. आता याच्यामधून पुन्हा जे आहे कोणी माघार घेईल का ते देखील बघणं आपल्याला गरजेचं ठरणार आहे. 11/12/2025 जे आहे आपल्याला बघायला मिळत आहे ते म्हणजे आवश्यकतेप्रमाणे निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा आणि अतिरिक्त निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची. नेमकी किती उमेदवारांची यादी प्रसिद्ध होते बघणं गरजेचं आहे. नंतर आहे आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक. बघा, आवश्यक असल्यास सांगितले गेलंय म्हणून आपण ठामपणे या ठिकाणी तुम्हाला सांगत नव्हतं की 2 डिसेंबर 2025 रोजीच मतदान होईल असं. 2 डिसेंबरला आपल्या स्थानिकचं होणार आहे आणि 20 डिसेंबर रोजी जे आहे ज्यांचं नव्याने पुन्हा एकदा जे आहे या प्रभागातील जे 6 प्रभाग आहेत त्यांचं मतदान होणार आहे 20 डिसेंबर 2025 सकाळी 7:30 पासून ते 5:30 वाजेपर्यंतचा टाइम दिलेला आहे. पुढे बघूया आपण मतमोजणी कशी होणार आहे ज्यांचे स्थगित झालेलं आहे त्यांचं. तर मतमोजणी आणि निकाल जो आहे लगेचच 21 डिसेंबरला 10 वाजल्यापासून जाहीर करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. शासन राज्यपत्रात निकाल प्रसिद्ध करणे 23/12/2025 पूर्वी. अतिशय महत्वाचे अपडेट्स खरं तर आपण या लाईव्हच्या माध्यमातून घेतले. बदलापूरकरांनो, संपूर्ण बदलापूरकर जे आहे वाट बघत होते की 2 तारखेला अखेर निवडणुका प्रक्रिया पार पडेल आणि त्याच दिवशी जे आहे 3 तारखेला मतमोजणी झाल्याच्या नंतर जे कोणी नगरसेवक असतील ते घोषित केले जातील आणि माहिती मिळेल. परंतु 6 प्रभाग असे आहेत त्यांच्यासाठी आपल्याला 20 डिसेंबर पर्यंत वाट बघावी लागणार आहे आणि या 6 प्रभागामधून जे आहे अनेक असे उमेदवार जे आहेत आपल्याला बघायला मिळत आहेत. जसं की 15 ब मधून आपण जर बघत असाल तर पहिलेच जे आहे 15 ब मध्ये अंजली गीते जे आहेत यांचं देखील बघायला मिळणार आहे आपल्याला. कारण आधीच जे आहे 15 ब वरती सर्वांचं लक्ष होतं की नेमकं या ठिकाणी काय होईल. त्याच नंतर जो आहे अजून काही प्रभाग जर आपण बघितले जसे की 6 प्रभाग जे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते आणि ते कुठले आहे ते सुद्धा बघूया आपण. प्रभाग क्रमांक 5 ब आहे आपला. एरियाची सुद्धा नावं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. प्रभाग क्रमांक 5 ब ची निवडणूक प्रक्रिया जी आहे ती स्थगित करण्यात आलेली आहे आणि प्रभाग क्रमांक 5 ब मधील जे काही मतदान असेल ती आवश्यक पुढची जी दिनांक आहे ती सांगण्यात येते आहे 20 डिसेंबर. आता प्रभाग क्रमांक 5 ब मधून जे आहे जे कोणी निवडणूक लढवत आहे ते म्हणजे
आकाश साटपे आणि त्याच बरोबर जे आहे मंगेश इंगळे, तर हे आहेत. आता पुन्हा एकदा एक महत्वाची माहिती घेऊया की एक साधारणतः सर्वसामान्य जनतेला समजेल अशा भाषेत आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की नेमकं ह्या ज्या प्रभागातील निवडणूक आहे ती पुढे का ढकलण्यात आलेली आहे असं. तर बघा, प्रभागामध्ये आपण बघितलं की अनेक असे नगरसेवक पदासाठी उमेदवार जे आहे त्यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र याच प्रभागांमध्ये काही उमेदवार असे होते ज्यांच्याकडे अजूनही स्वतःची जी चिन्ह होती निवडणूक लढवण्यासाठी ती आपल्याला बघायला मिळाली नाही. काही जण अपक्ष म्हणून फॉर्म भरत होते, काही जणांनी ऐन वेळेला दुसऱ्या पक्षांमध्ये प्रवेश केला त्यामुळे त्यांना चिन्ह मिळाली. परंतु ज्यांच्याकडे चिन्ह नाही होती अशा जणांनी जे आहे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अपील केलं होतं की त्यांना जे आहे ज्या वेळेला चिन्ह ज्या वेळेला वाटप करण्यात आले 26 नोव्हेंबर रोजी जे आहे चिन्ह वाटप करण्यात आले जास्त करून, आणि 26 नोव्हेंबर पासून ते 2 डिसेंबरला निवडणुका होत्या. म्हणजे 1 डिसेंबर पर्यंत जो आहे त्यांना 3 ते 4 दिवसांचा प्रचार करण्यासाठी टाइम मिळाला. कारण शेवटी चिन्हांवरूनच जे आहे उमेदवार जे आहेत प्रचार करतात आणि चिन्ह त्यांच्याकडे खूप उशिरा आलं त्यामुळे प्रचार करण्यासाठी त्यांना फक्त 3 ते 4 दिवस मिळाले. ज्याच कंपॅरिझन मध्ये आधीचे जे उमेदवार होते ते 15 ते 20 दिवस आधीपासून त्यांच्या चिन्हांना घेऊन प्रचार करत होते. व त्यामुळे हे जे काही उमेदवार होते यांनी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अपील केली आणि जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अपील केल्याच्या नंतर राज्य निवडणूक आयोग जे आहे त्यांनी असे आदेश दिले की हे जे काही उमेदवार आहेत त्यांना देखील निवडणूक प्रचारासाठी वेळ मिळाला पाहिजे आणि निवडणूक प्रचारासाठी त्यांना वेळ मिळायला पाहिजे. याचमुळे जे आहे कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार निवडणुका ज्या आहेत या प्रभागामधील जिथे कुठे आपल्याला अपक्ष उमेदवार वगैरे बघायला मिळाले त्या ज्यांना उशिराने चिन्ह मिळाले त्यांना जे आहे त्यांच्या निवडणुका ह्या पुढे ढकलण्यात आल्या. आता या प्रभागांमध्ये बदलापूरकरांना तुम्ही पण आहात का आम्हाला नक्कीच सांगत चला, आणि जर तुम्ही पण असाल तर 2 तारखेला तुम्ही घरात बसून मस्तपैकी आराम करा. फक्त एवढंच सांगेल. आणि 20 तारखेला काय होईल ती जी तारीख आहे ती अंतिम तारीख आहे का ते अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. तर 5 तारखेचं 5 आपण घेतलं, 5 नंतर 8 ब, नंतर आहे आपला 19 अ, नंतर आहे आपला 10 ब आणि नंतर आहे आपला 17 अ आणि 15 ब. तर एकूण 6 प्रभाग आहे. 5 ब, 8 ब, 19 अ, 10 ब, 17 अ आणि 15 ब असे एकूण 6 प्रभाग जे आहे आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि हे 6चे 6 प्रभाग जे आहे यांची निवडणूक प्रक्रिया जी आहे ती स्थगित करण्यात आलेली आहे. तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या. तुम्ही कुठल्या प्रभागातून आहात आणि तुम्हाला काय वाटतंय हे जे काही राज्य निवडणूक आयोगाने आदेश दिलेले आहे ते तुम्हाला योग्य वाटतंय का तेही नक्कीच सांगत चला. कमेंट वाचते मी. का स्थगित झाले? गौरीश कदम, आम्ही सांगितलेल्या माहितीनुसार जर तुम्ही बघितलं असेल तर आताच आपल्याकडे जो आदेश आलेला आहे राज्य निवडणूक आयोग यांच्या माध्यमातून, तर जे काही उमेदवार होते अपील करण्याची जी तारीख होती त्यांनी अपील केलेलं होतं जिल्हा सत्र न्यायालयामध्ये. आता अपील अनेक गोष्टींवरती असू शकतं, त्यातलाच एक महत्वपूर्ण भाग होता तो म्हणजे काही जे उमेदवार आहेत त्यांना चिन्ह वाटप जे आहे खूप उशिरा करण्यात आलं. म्हणजे 26 नोव्हेंबर रोजी काही जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांना त्यांचं चिन्ह मिळालं आणि त्यांच्या चिन्हाला घेऊन त्यांना प्रचार करण्यासाठी जो आहे अतिशय कमी कालावधी मिळाला बाकीच्या उमेदवारांच्या तुलनेमध्ये. त्याचमुळे जे आहे त्यांनी अपील केलेलं होतं आणि राज्य सत्र आयोगाकडे अपील केल्याच्या नंतर आपण जर बघत असाल तर कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाने असे आदेश दिले की ह्या ज्या प्रभागातील निवडणुका आहेत, म्हणजे आपण जे 6 प्रभाग तुम्हाला सांगितले त्या 6 प्रभागातील निवडणुका ज्या आहेत त्या पुढे ढकलण्यात यायला पाहिजे असं. त्याचबरोबर एक महत्वाचा प्रश्न आला आपल्याला अदीम अली यांचा की नगराध्यक्षाची निवडणूक होणार आहे की नाही. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकी संदर्भात जे आहे काहीही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे नगराध्यक्ष पदाची जी काही निवडणूक आहे ती प्रक्रिया 2 डिसेंबर रोजीच पार पडणार आहे. त्यामुळे तुम्ही कोणीही काळजी करू नका. तेवढंच नाही तर फक्त आपण जे 6 प्रभाग तुम्हाला सांगितले फक्त आणि फक्त त्या 6 प्रभागामधीलच ज्या काही निवडणुका आहेत त्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. त्या सुद्धा
पुढे ढकलले आहेत, रद्द नाही केले आहेत, स्थगित केलेले आहेत आणि पुढे ढकलण्यात आलेले आहेत. त्याचा नवीन वेळापत्रक देखील आपण सांगितलंय की 20 डिसेंबर रोजी ते मतदान प्रक्रिया पार पडेल त्या प्रभागामधील, आणि नंतर जे आहे लगेचच 21 डिसेंबर रोजी मतमोजणी जी आहे त्या प्रभागाची बघायला मिळेल. कुठला प्रभाग आहे, कुठला प्रभाग आहे, पुन्हा एकदा ठीक आहे, पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. 15 ब आहे, त्यानंतर 8 ब आहे, 19 अ, 10 ब आणि 17 अ, 15 ब या प्रभागामधून तुम्ही आहात का? आम्हाला जरा कमेंट करून कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगा. चला, जिथे होल्ड नाही तिकडचं इलेक्शनचा रिझल्ट कधी लागेल? जिथे होल्ड नाहीये म्हणजे बाकीचे जे प्रभाग आहे यांना सोडून 2 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल आणि 3 डिसेंबर रोजी लगेच 2 डिसेंबर रोजी मतदान होईल आणि 3 डिसेंबर रोजी जे आहे मतमोजणी होणार आहे. म्हणजे लगेचच रिझल्ट जो आहे आपल्याला 3 डिसेंबर रोजी बघायला मिळेल. त्यामुळे 2 डिसेंबर रोजी प्रत्येकाने जे आहे जाऊन मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदान करायचं आहे. फक्त जर तुम्ही या 6 प्रभागात असाल तर तुमचं मतदान जे आहे ते 20 डिसेंबर रोजी तुम्हाला करता येईल. मग अ ब च सगळं कळालं नाही, काय स्थगित केली असेल तर अ ची होणार का? होणार. आता बघा थोडस डीपली घेऊया आपण. नेत्रा जे आहेत, नेत्रा यांनी असा प्रश्न केला आहे की समजा ब आणि क ची जर स्थगित केली तर काय होईल? तर आपण इथूनच एक उदाहरण घेऊया, जसं की 15 मधून घेऊया आपण. आता 15 ब ची जी आहे, 15 ब ची निवडणूक ही स्थगित करण्यात आलेली आहे. मग 15 अ आणि क जो आहे, कारण त्या ठिकाणी 3 प्रभाग जे आहे आपल्याला बघायला मिळतात, अ ब क. तर 15 मध्ये जे आहे 15 ब ची निवडणूक ही स्थगित झाली आहे. म्हणजे 15 अ आणि 15 क ची निवडणूक ही वेळापत्रकाप्रमाणे तुम्हाला 2 डिसेंबर रोजीच बघायला मिळेल. फक्त जो काही 15 ब चा भाग आहे, ज्या ठिकाणावरून अंजली गीते आणि मांजरे हर्षदा या निवडणूक लढवत आहेत, त्यांची जी निवडणूक आहे तुम्हाला 20 डिसेंबर रोजी तुम्ही त्यांना मतदान करू शकतात. तर 15 क आणि 15 अ साठी त्याच दिवशी निवडणूक 2 डिसेंबरला पार पडेल. कोणते उमेदवार उभे आहेत त्या प्रभागामध्ये? दीपक भोईर. ओके, कोणते उमेदवार उभे आहेत? ठीक आहे, शॉर्टकट मध्ये ते पण घेऊया आपण. मी सांगितलं आहे, तुम्ही जरा बॅक करून जे आहे कॅमेरा नक्कीच बघू शकता. तरी पण पुन्हा एकदा तुम्ही प्रश्न विचारला आहे तर आपण नक्कीच घेऊया थोडक्यामध्ये. 5 ब मधून जे आहे आपल्याला बघायला मिळत आहेत, 5 ब चा प्रभाग जो आहे तो आहे बेलोली भीमनगर पवार कॉम्प्लेक्स. या परिसरामधून जे आहे आपल्याला आकाश साटपे आणि इंगळे मंगेश जे आहे ते बघायला मिळत आहे. शिवसेनेच्या माध्यमातून आकाश साटपे आणि शिवसेना उबाठाच्या माध्यमातून इंगळे मंगेश. त्यानंतर आहेत 8 नंबरचा ब. 8 नंबरचा ब जो आहे तो आहे गणेश नगर मोहन व्हॅलीचा परिसर आहे 8 ब. त्या ठिकाणावरून 8 ब मधून तुषार बेंबाळकर, घोरपडे निशा, मच्छिंद्र किसन जाधव, वैभव सदाफुले आणि कोगळे अतुल हे जे आहेत आपल्याला बघायला मिळत आहेत 8 ब मध्ये. त्यानंतर आहेत 19 अ. 19 चैतन्य संकुल आणि रामनगरचा परिसर आहे. आता या ठिकाणी जे आहेत अनेक उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आपल्याला या ठिकाणी बिनविरोधी म्हणून शीतल राऊत जे आहे त्या निवडून आलेल्या बघायला मिळाल्या. बघू आता पुढचं अजून आपण काय आहे ते. 10 ब मध्ये 10 ब जो आहे आपला बदलापूर गाव आहे. बदलापूर गावामधून 10 ब मध्ये कोहारी अकीब, जोनेकर समीर, नंतर तांबे दक्षता, ढिले मनोज, पडवल शैलेश आणि कोळी शुभम, साळवे योगेश, मुल्ला सजील वसी. तर एवढे जे आपल्याला बघायला मिळाले 8 ब मधून. 17 अ आहे पुढचा. 17 जो आहे शुभसृष्टी मोहनपाडा साईडचा परिसर आहे. 17 अ. तर 17 अ मध्ये जे पडवल नेहा, प्रवीण एलवे, प्राजक्ता साखरे वैशाली, लांबतुरे दीपाली ह्या बघायला मिळाल्या. त्यानंतर जे आहेत ते 15 ब. 15 ब मधून जे आहेत आपल्याला 15 ब आहे प्रांजी गार्डन आणि ओल्ड डीपी रोड साईडचा परिसर आहे. 15 ब मध्ये मांजरे हर्षदा आणि गीते अंजली हरिश्चंद्र. तर ही आहे संपूर्ण माहिती. बदलापूरकरांना कोणीही काळजी करू नका. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच देत चला. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका त्याच दिवशी होणार आहेत 2 डिसेंबर रोजी आणि 3 डिसेंबर रोजी मतमोजणी असणार आहे. कोणी काळजी करू नका. फक्त 6 जे प्रभाग आहे तिथले जे काही उमेदवार आहेत नगरसेवक पदाचे त्यांच्यासाठी
त्यांना प्रचाराला अजून 15 दिवस मिळालेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. ज्या वेळेला आपला एखादा जो पेपर आहे तो असं सांगितलं जातो की आता आहे, परंतु मॅथचा पेपर असेल, समजून घ्या मॅथचा पेपर आज आहे सांगितला जातो आणि तो जर कधी थोडासा 15 दिवस उशिराने होणार आहे किंवा पुढे ढकलले गेला आहे, तर जे विद्यार्थी मॅथमध्ये हुशार आहेत त्यांना तर खूप दुःख होणार, परंतु ज्यांना प्रचाराला वेळ मिळणार आहे त्यांना अतिशय आनंद होणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगा. ही जी परीक्षा आहे नगरसेवक पदाची ती दिवसांदिवस एक नवीन जे आहे मोड घेताना आपल्याला बघायला मिळते. संपूर्ण माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे जे काही आदेश होते ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. बघत रहा आपली बदलापूर स्वप्नालीसह. धन्यवाद.